भाऊ नमस्कार. नमस्कार. मनसर नगरपंचायतीची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचं पॅनल उभा आहे. तुमचे मित्र सुनील भाऊ बानखेले यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. कशी परिस्थिती राहील? परिस्थिती चांगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणि 100% मोनिकाताई सुनील बानखेले यांचा विजय 100% त्या ठिकाणी होणार आहे. ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये किंवा मनसरच्या जनतेच्या मनामध्ये कसल्याही पद्धतीची शंका नाही. विजय हा 100% हा मोनिकाताई यांचाच होणार आहे. मनसरच्या भावी नगराध्यक्ष त्याच असणार आहेत आणि पॅनलसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. चांगली लोक त्यांच्याबरोबर उभी आहेत. त्याच्यामुळे पॅनलचा विजय हा 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा होणार आहे. आजवर मनसर ग्रामपंचायतीची सत्ता शिवसेनेकडे राहिलेली आहे. आता ती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ती सत्ता जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पूर्वी शिवसेनेचे नेते होते आणि त्याच्यामुळं खासदार आढळराव पाटलांच्या किसनराव बानखेलेंच्या नंतर मनसरच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने आढळराव पाटील यांना सत्ता दिलेली आहे. आणि तुम्ही विधानसभा असेल पाठीमागची किंवा लोकसभा असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये मनसर ग्रामपंचायत किंवा मनसरचे सगळे रहिवासी हे या दोन्ही नेत्यांबरोबर वळसे पाटील साहेबांबरोबर आणि आढळराव पाटलांबरोबर त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्याच्यामुळं इथून पाठीमागची जरी शिवसेनेची सत्ता असली तरी मला खात्री आहे की या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागं दादा आणि वळसे पाटील साहेब या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागं जनता राहील आणि मोनिकाताई या 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष होतील. दादांचा शिष्य दत्ता गांजळे यांनी पूर्ण पॅनल केलेलं आहे आणि मतदारांचा प्रतिसाद पण चांगला मिळतोय असं त्यांचे कार्यकर्ते दावा करतायत. त्यांनी काही आता प्रत्येक निवडणुकीत उभं राहिलेला प्रत्येक माणसाला वाटत असतं मी विजय होणार. परंतु जर एकंदर मनसरची परिस्थिती जर पाहिली, विकास कामं जर पाहिली, त्याच्यानंतर मनसरमध्ये कार्यकर्त्यांचं स्ट्रॉंग जाळं जर पाहिलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. हे दोन नेते मग विशेषतः आमदार वळसे पाटील साहेबांचं काम, त्यांचे कार्यकर्त्यांचं जाळं आणि त्याच्यानंतर त्यांना आढळराव पाटलांची मिळालेली साथ, त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं, ह्या दोघांची एकरूप झालेली आहेत आणि या दोघांना मानणारे लोक त्या ठिकाणी जास्त आहेत. विशेषतः जे नगरसेवक पदासाठी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे उभे आहेत आणि विशेषतः मोनिकाताई बानखेले आहेत, यांचंसुद्धा जनसंपर्क पाहिला, सुनीलचं जर काम पाहिलं तर मनसरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळं लोक 100% हे सुनील बानखेलेंच्या बायकोला म्हणजे मोनिकाताईंनाच विजयी करणार आहेत आणि या दोघांचं नेतृत्व मनसरकर मान्य करतील. मनसर शहराच्या विकासासाठी आमदार वळसे पाटील शिवाजीराव आढळराव यांनी जे काही प्रयत्न केले ते सर्वश्रुत आहे, परंतु हे सगळं मी केलं असं दत्ता गांजळे सांगतो. नाही तर निवडणुकीत उभा राहायला तुम्हाला सांगितलं, निवडणुकीत उभा राहायला प्रत्येक माणूस सांगत असतो का हे मी केलं, मीच निवडून येणार, मीच विजयी होणार. परंतु मला असं वाटत नाही काही की काम करायचं, समजा माझी कॅपॅसिटी काम करायची किती आहे रवींद्र करंजले म्हणून पंचायत समिती सदस्य म्हणून मला माझं माहिती आहे. त्याच्यामुळे कोट्यवधी रुपयाची विकास कामं कोण करू शकतो, कोण मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ शकतो, नगरविकास मंत्र्यापर्यंत जाऊ शकतो, हे जनतेला सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळे कामं ही त्या दोघांनीच केलेली आहेत आणि हे मनसरच्या जनतेला सांगायला दुसरं काही पुरावा द्यायची गरज नाही. वेळोवेळी मंत्र्यांबरोबरच्या बैठका, मंत्रालयामध्ये जाणं हे सगळं लोकांनी पाहिलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून. त्याच्यामुळं कामांचं श्रेय कुणी घ्यायचा प्रयत्न केला तरी विकास कामांचं श्रेय हे वळसे पाटलांनाच आहे, विकास कामांचं श्रेय हे शिवाजीराव आढळराव पाटलांनाच आहे. दुसरं कोणाला श्रेय मिळेल असं मला वाटत नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आंबेगाव तालुक्यात. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये सत्ता आहे. इथे सुद्धा तुम्ही भाजपबरोबर युती केलेली आहे, परंतु भाजपचा एक गट बाजूला आहे, शिवसेना वेगळी लढते. हे कसं असतं, शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला संधी मिळावी आणि संधी मिळाली तर माणूस बाजूला जात असतो. फार काय याच्यामध्ये फरक पडेल असं मला वाटत नाही, कारण भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने राज्यामध्ये युतीमध्ये आहे आणि विधानसभेच्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून या दोघांनी निर्णय घेतला, दोन्ही नेत्यांनी, की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बरोबर ठेवावं, कारण ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत आणि म्हणून हे सगळे कार्यकर्ते एकत्र आहेत आणि बाकी काही विचार करण्यापेक्षा या दोन्ही कार्यकर्त्यांचा पॅनल पण निवडून येणार आहे आणि 100% घड्याळाचाच नगराध्यक्ष हा मनसरमध्ये होणार आहे. तर राजाराम बानखेले यांची मशाल आणि देवदत्त निकम यांची तुतारी पण एकत्र आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे बाबा आम्ही सत्ता मिळू, जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे. नंतर निवडणूक उभा राहिलेला कोणता माणूस म्हणणार मी निवडून येणार नाही म्हणून? कुणी पण म्हणतात, सगळेच म्हणतात निवडून येणार. त्याच्यामुळं कोण काय म्हणतं यापेक्षा काम बोलते, नेत्यांचं नेतृत्व बोलते
आणि विशेषतः मोनिकाताई यांचे पती सुनील बानखिले यांनी अनेक वर्षामध्ये उपसरपंच असताना किंवा त्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मंचरमध्ये खूप विकासाची कामं केलीत, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे आणि त्याच्या खांद्याला खांदा देऊन मोनिकाताईसुद्धा अत्यंत प्रभावीपणे मंचरमध्ये काम करत असताना आपण सगळी त्या ठिकाणी पाहतोय। विशेषतः मंचरमध्ये आरोग्य शिबिरं, प्रत्येक घराघरात आरोग्य द्यायचं काम, आरोग्य शिबिर घ्यायचं काम, लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवायचं काम सुनीलने केलेलं आहे। ही जी विकास कामं शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून झाली, ती विकास कामं लोकांपर्यंत न्यायची, तिथं कामं करायची, लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या, लोकांना काय पाहिजे हे सांगायचं काम सुद्धा सुनील बानखिलेंनी केलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांचं काम जर पाहिलं इथून पाठीमागच्या काळामध्ये तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने, प्रभावी पद्धतीने काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं त्यांच्या मोनिकाताईंचा प्रभावी कोणताही कार्यकर्ता मंचरमध्ये आहे असं मला तरी स्वतःला वाटत नाही। वळसे पाटील आणि आढळराव पक्ष म्हणून एकत्र निश्चित आहेत, परंतु त्यांच्या अंतर्गत कार्यकर्त्यांचे अजूनही मनोमिलन झालेलं नाही। नगरपंचायतीमध्ये आढळरावांचे कार्यकर्ते वळसे पाटलांना मदत करणार नाही अशी पण छुपी चर्चा होती। नाही, असं मला नाही वाटत। या चर्चा असं प्रत्येक मूळ म्हणजे राज्याच्या देशाच्या राजकारणात पण अफवा असतात, त्याच्याच अफवा आहेत। आता मनोमिलन व्हायचं काही राहिलं नाही, आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे काम करतोय दादांचे आणि साहेबांचे, त्याच्यामुळं सगळे 100% चांगलं काम करणार आहेत। विकास कामांच्या जोरावर आणि एकीच्या जोरावर आम्ही सगळी मंडळी नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंचरमध्ये करणार। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।